व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, विद्यादानाद्वारे मी कसे शिकवले आहे इंग्रजी हा विषय, मी याचे काही व्हिडिओ तयार केलेले आहेत। चला तर मग सुरू करूया ॲक्शन सॉन्ग पासून। ए ॲक्शन सॉन्ग लिसन अँड रिपीट, म्हणजे तुम्हाला कविता इथे जी दिलेली आहे ती ऐकायची आहे। लिसन म्हणजे ऐकणे आणि रिपीट म्हणजे मोठ्याने वाचायची आहे। रीड अलाउड अँड सिंग म्हणजे जोराने बोलायची आहे आणि रिपीट म्हणजे चालीवर माझ्या सोबत सोबत बोलायची आहे। We will all join in a circle. We will all join in a circle. We will all join in a circle and sing a song or two. मित्रांनो, जेव्हा आपण इंग्रजी हा विषय वाचतो तेव्हा त्याचं प्रोनाउन्सिएशन त्याचबरोबर त्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक असतं। माझ्या असं लक्षात आलं, मी जेव्हा विद्यादानद्वारे शिकवायला गेले तेव्हा काही मुलांचं जे कॅप्चरिंग पॉवर असतं ते खूप स्ट्रॉंग असतं, ते लवकर कॅच करतात आणि काही मुलांना खूप वेळ लागतो। पण असे खूप कमी मुलं जे असतात ते खूप चांगलं रीडिंग करतात आणि त्यामध्ये 50% मुलं अशी असतात की ज्यांना प्रॉपरली वाचता सुद्धा येत नाही। तर त्यांच्यासाठी मी इथे काही शब्दार्थ त्यांना क्लासमध्ये दिले होते। जसे मी इथे तुम्हाला सांगितले आहेत, वी म्हणजे आम्ही, ऑल म्हणजे सगळे, इन म्हणजे आत, इथे जो डबल एल दिला आहे हा आहे विलचा शॉर्ट फॉर्म, जॉइन म्हणजे जोडणे आणि सर्कल म्हणजे गोल, अँड म्हणजे आणि, सिंग म्हणजे गाणे, सॉन्ग म्हणजे गाणं म्हणणे आणि ऑर म्हणजे किंवा। या कवितेमध्ये मुलं म्हणत आहेत की जसं तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता, सर्व मुलं इथे गोलामध्ये उभे आहेत। तर हे जे कवितेतील मुलं आहेत, वी विल ऑल जॉइन इन अ सर्कल म्हणजे आम्ही सर्वजण इथे गोलामध्ये उभे राहू आणि इथे गोलामध्ये उभे राहून सिंग ए सॉन्ग ऑर टू म्हणजे आपण एक गाणं म्हणू किंवा दोन गाणे बोलूया। वी विल ऑल सिट डाऊन टुगेदर, वी विल ऑल सिट डाऊन टुगेदर, वी ऑल बी क्वाइट टुगेदर, now our singing is through. Sit म्हणजे बसणे, डाऊन म्हणजे खाली आणि टुगेदर म्हणजे एकत्र, म्हणजे आपण जसे ते चित्रामध्ये दाखवलेलं आहे सर्वजण मिळून खाली बसूया एकत्र। We will all be quiet. क्वाइट म्हणजे शांत, जसं तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता इथे मुलं छान शांतपणे बसलेली आहेत एकत्र। नाव अवर सिंगिंग इज थ्रू म्हणजे अशा प्रकारे आपण गाणे बोलूया शांत खाली बसून। वी विल ऑल जॉइन हँड्स टुगेदर, वी विल ऑल जॉइन हँड्स टुगेदर, वी विल ऑल डान्स टुगेदर, नाव अवर सिंगिंग इज थ्रू। हँड्स म्हणजे हात, तुम्ही ते चित्रामध्ये बघू शकता की सर्व जे मुलं आहेत हे एकमेकाचा हात पकडून गोलामध्ये उभे आहेत। वी विल ऑल डान्स टुगेदर, डान्स म्हणजे इथे सर्व मुलं गोलामध्ये उभे राहून नृत्य करतात आणि अशा प्रकारे हात जोडून आणि डान्स करून त्यांनी आपलं जे सिंगिंग आहे ते पूर्ण केलेलं आहे। वी विल ऑल क्लॅप हँड्स टुगेदर, वी विल ऑल क्लॅप हँड्स टुगेदर, वी विल ऑल टर्न राउंड टुगेदर, नाव अवर सिंगिंग इज थ्रू, नाव अवर सिंगिंग इज थ्रू। क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे, वी विल ऑल क्लॅप हँड टुगेदर, इथे मुलं सर्व गोलामध्ये उभे राहून सगळेजण काय करत आहेत तर टाळ्या वाजवत आहेत। वी विल ऑल टर्न राउंड, टर्न राउंड म्हणजे एकमेकांकडे पाठ वळवून मुलं गोलामध्ये उभे राहून एकमेकांकडे पाठ करून गाणं म्हणत आहेत। नाव अवर सिंगिंग इज थ्रू म्हणजे अशा प्रकारे आपलं जे गाणं आहे ते इथे बोलून पूर्ण। आता आपण इथे काही एक्सरसाइज बघूया छोटीशी, जी मी मुलांना दिलेली होती। तसं तर हे पुस्तकामध्ये नाही आहे, पण
त्यांना थोडासा सराव व्हावं, त्यांच्यामध्ये वाचनाचं आवड तयार व्हावी म्हणून मी ही छोटीशी एक्सरसाइज त्यांना दिलेली होती. इथे आहे क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग पोयम, म्हणजे कविता पूर्ण करा. जसं पहिलं आहे इथे वी विल ऑल जॉइन इन ए, उत्तर आहे याचं सर्कल. वी विल ऑल सिट डॅश टुगेदर, याचं उत्तर आहे डाऊन. वी विल ऑल डान्स टुगेदर, याचं उत्तर आहे डान्स. आता तुम्ही म्हणाल इथे पण टुगेदर आहे, इथे पण टुगेदर आहे, इथे पण टुगेदर आहे, इथे पण तुम्ही टुगेदर दिला आहे, पण जर थोडासा फरक याच्यात जर बघितला तरी मी इथे सिट हा शब्द वापरला आहे. इथे मी काहीच असं वेगळं नाही आहे. इथे हँड्स आणि इथे टर्न हे शब्द वापरले आहेत आणि इथे कंप्लीट द पोयम दिलेली आहे. वी विल ऑल डॅश टुगेदर, आपण सर्व काय करणार आहोत, डान्स. वी विल ऑल डॅश हँड्स टुगेदर, याचं उत्तर आहे क्लॅप. वी विल ऑल टर्न डॅश टुगेदर, टर्न राऊंड. मी दुसरा प्रश्न त्यांना दिला होता राईट स्पेलिंग, म्हणजे मी त्यांना इथे इंग्रजीमध्ये कसं वाचतात याचं प्रोनाउन्सिएशन लिहून दिलेलं होतं, तर त्यांना त्याचं स्पेलिंग लिहायचं. जसं वीचं स्पेलिंग काय आहे, WE. सर्कल CIRCLE सर्कल. सिंगिंग SINGING सिंगिंग. क्लॅप CLAP क्लॅप. OR OR. जॉइन JOIN जॉइन. टुगेदर TOGETHER. हँड्स म्हणजे हात HANDS हँड्स. टर्नचं स्पेलिंग काय आहे, TURN टर्न. राऊंड ROUND राऊंड. इथे प्रश्न तिसरा दिला आहे मॅच द पेयर्स, आणि याचे जे उत्तर आहे इथे मी ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत. जॉइन म्हणजे जोडणे, काय जोडायचं आपल्याला, हँड्स. इथे तुम्हाला दिसू शकतं ऑप्शन मध्ये. सिंग म्हणजे बोलणे, काय बोलायचं आपल्याला, सॉन्ग. सिट कुठे बसायचं आहे, डाऊन. क्लॅप काय क्लॅप करायचे आपले, हँड्स. टर्न काय टर्न करायचं आहे, राऊंड मध्ये आपल्याला, गोलामध्ये आपल्याला एकमेकांकडे पाठ करून उभं राहायचं आहे. प्रयत्न केलेला हा व्हिडिओ कसा आवडला ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. कष्टी चंद्रपूरला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.